जंगलातील सर्व प्राणी घाबरलेले होते. त्यांनी जंगलात एक खतरनाक लांडगा बघितला होता, जो आजपर्यंत त्यांनी कधीच बघितला नव्हता. सर्व जनावरं आपापसात बोलत होते. अरे भाऊ, जंगलात एवढे डेंजर प्राणी आले आहेत, पण ज्या प्रकारे तो कोल्हा डेंजर वाटतो ना, असं खतरनाक जानवर तर मी आजपर्यंत नाही पाहिलाय. अगदी बरोबर बोललास तू. त्याचे खूप मोठे मोठे धारधार दात आहेत, मोठे मोठे पंजे. खरं सांगू तर तो एका वाघापेक्षा सुद्धा भयानक आहे आणि खूपच डेंजर दिसतो. तेव्हा एक बकरी धावत धावत येते व धापा टाकत म्हणते, भाऊ, तू खरं बोलत होता. मी भाग्यशाली आहे की मी त्याच्या तावडीतून सुटून आले, नाहीतर आजपर्यंत जो पण त्याच्या तावडीत सापडला आहे तो परत जिवंत नाही आलाय. सर्व जंगलामध्ये ह्याच गोष्टी चालू होत्या. ही गोष्ट शेरखान पर्यंत पोहोचली. तेव्हा शेरखान जनावरांजवळ आला आणि म्हणाला, तुम्ही उगाचच एवढे घाबरता आहात. माझ्यापेक्षा जास्त खतरनाक प्राणी असूच शकत नाही. मी सिंह आहे, जंगलाचा राजा. बाकी सगळे जनावर माझ्या समोर पाणी कमी आहेत. तुम्ही अजून त्या दहशतखोर कोल्ह्याला पाहिलंच नाही आहे. जर तुम्ही त्याला पाहिलात तर तुम्ही सुद्धा आमच्यासारखे घाबरून जाल. असं काय आहे त्या कोल्ह्यामध्ये? मी आज पहिला त्यालाच पाहतो. मला सांगा, तो कुठे भेटेल? जरा मला सुद्धा पाहू दे, माझ्यापेक्षा डेंजर कोण आहे ते. राजाजी, तो जवळच्या गुफेजवळच दिसतो. असं असू शकतं की तो तिथेच राहतो. त्यांनी माझ्यावर हल्ला तिथेच केला होता. तुम्ही लोक काळजी करू नका. मी आज स्वतः जाऊन त्या कोल्ह्याची भेट घेतो आणि बघतो की तो खरंच किती डेंजर प्राणी आहे तो. हे म्हणून शेरखान तिथून त्या गुफेकडे निघून गेला. पण रात्रीच्या अंधारात शेरखान सावधान होऊन तिथेच राहिला. तेव्हा त्याला पाण्याच्या हालचालीचा आवाज आला. शेरखान अजून सावधान झाला. तो फक्त हेच बघत होता की झाडीतून कोण बाहेर येतं व तो त्याच्यावर हमला करतो. पण जसं झाडीतून ते जनावर बाहेर निघालं, लांडग्याला बघून शेरखान उलट्या पावलांनी घाबरून पळून गेला. त्या प्राण्याचे तोंड लांडग्यासारखे होते, त्याची कातडी वाघासारखी व शेपटी चित्त्यासारखी होती व पंजे वाघासारखे होते. इतका विचित्र लांडगा खरं तर शेरखानने कधी पाहिलाच नव्हता. तो घाबरून वापस आला. दुसऱ्या दिवशी बाकीच्या प्राण्यांनी त्याला विचारले, काय झालं राजे? तुम्ही त्या जनावराला पाहिलत की नाही? हो, मी त्या जनावराला पाहिलं. तुम्ही खरं म्हणत होतात. तो खरंच खूप भयंकर आणि विचित्र कोल्हा आहे. माझं ऐका तर तुम्ही कुणीही रात्रीचं बाहेर नका निघू. तेव्हा बकरी हसून म्हणाली, शेरखानची टायटल फेस झाली. सर्व प्राणी शेरखानची अवस्था बघून तिथून हसत हसत निघून गेले. पण शेरखान स्वतःची एवढी बेइज्जती बघून सहन करू शकला नाही. त्याने मनात विचार केला, मी जंगलाचा राजा आहे. ही गोष्ट आता सिद्ध करावी लागेल, नाहीतर सगळ्या जनावरांसमोर माझं नाक कापलं जाईल. त्या दिवसापासून तो त्या भयानक लांडग्याच्या मागावर राहू लागला. यावेळेस तो सकाळीच त्या जागेवर जाऊन लपून बसला. तेव्हा शेरखानने बघितले की एक कुत्रा गुफेकडे जात आहे आणि खूप तासानंतरही तो बाहेर नाही आलाय. हे बघून शेरखानच्या डोक्यात एक विचार आला, कदाचित हा तोच कुत्रा तर नाही जो खूखार कोल्हा बनून इतर जनावरांना सुद्धा घाबरवत आहे. मला याची माहिती काढायलाच हवी. हा विचार करून शेरखान हळूहळू गुफेकडे सरकू लागला. शेरखानचा संशय बरोबर होता. त्याच्या समोर एक कुत्रा लांडग्याच्या रूपात उभा राहून हसत होता. किती मजा येत आहे. मला सर्कसवाल्यांचा हा ड्रेस काय मिळाला आहे. मी तर सगळ्या जंगलातल्या जनावरांना घाबरवत राहिलोय. कुणी मला ओळखच शकत नाहीये. सगळेच्या सगळे प्राणी घाबरलेले आहेत, फक्त माझ्या नावानेच घाबरतायत. भले ते काही असो, मला तर खूप मज्जा येत आहे. तेव्हा शेरखान म्हणतो, हो, तर हा कुत्रा वेश बदलून सगळ्यांना घाबरवतो आहे. याला तर मी आता धडा शिकवतो. शेरखान तिथेच त्याच्यावर हल्ला करणार होता. पण त्याच्या मनात एक विचार आला आणि तो वापस जंगलात आला आणि जंगलात येऊन सर्व प्राण्यांना म्हणाला, जा, तुम्ही त्या दहशतखोर कोल्ह्याला सांगा माझ्याशी येऊन सामना करायला. मी सुद्धा पाहतो सगळ्यात जास्त ताकदवर कोण आहे. अरे शेरखान, कशाला मारायचंय तुला? काल तर तू दुमदाबून पळून आलास. आज पुन्हा असंच करायचंय का? तुला दुमदाबून पळून यायचंय का? नाही नाही, असं काहीही नाहीये. आज मी तुम्हा सर्वांसमोर त्या दहशतखोर कोल्ह्याचा खरा चेहरा समोर घेऊन येणार आहे. अरे तुम्हाला काय म्हणायचंय शेरखान? स्पष्ट करून सांगा. नाही, आता मी काहीच नाही बोलणार. तुम्हा सर्वांना काहीतरी दाखवेन. त्या दहशतखोर कोल्ह्याला मी शिक्षा देऊनच राहणार आहे.
हे म्हणून शेरखान तिथून निघून गेला. जनावरांनी इकडे तिकडे ही बातमी पसरवली की शेरखानने लांडग्याला ललकारले आहे आणि ही गोष्ट लांडग्याला सुद्धा कळली. मग संध्याकाळ झाली आणि लांडगा बाहेर आला आणि त्याने सर्व जनावरांना घेराव घातला. सर्व प्राणी त्याचे भयानक रूप बघून इकडे तिकडे पळू लागले. हे बघून शेरखान म्हणाला, तुम्हाला याच्यापासून घाबरायची काहीच गरज नाहीये. मी याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. शेरखान, अरे हे तू काय म्हणतो आहेस? या आधी की या दहशतखोर कोल्हा तुला मारेल त्याआधी पळून जा तू इथून. तेव्हा त्या शेरखानने त्या दहशतवादी लांडग्याला एक पंजा मारला व त्याचा मुखवटा त्याच्या चेहऱ्यावरून पडला व मुखवट्याच्या मागे असलेला कुत्र्याचा चेहरा सर्वांच्या समोर आला. हे बघून सर्व प्राणी दंग झाले व त्याचा खोटेपणा शेरखानने सर्वांना सांगितला. बघितलं माझ्या जंगलवासियांनो, हा आहे तुमचा दहशतखोर कोल्हा. अच्छा, तर या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला होता. या कुत्र्याला तर मी अजिबात सोडणार नाही. नाही, कोणीही याला काहीही नाही बोलणार, कारण मला खरं समजून घ्यायचंय. खरं तर याने हे सगळं का केलंय आता सगळ्यांना तू स्वतः सांग. तुझ्या या रूपामागे खरं रहस्य काय होतं? मग कुत्र्याने पण सर्व खरं खरं सांगितले. मी सर्कस मध्ये माणसांसोबत काम करत होतो. माझा मालक माझ्याकडून खूप काम करून घ्यायचा आणि माझ्यासोबत चांगलंही नाही वागायचा. मला कधी कधी खायलाही नाही द्यायचा. मी एक दिवस कसा तरी तिथून वाचून निघालो. तेव्हा माझ्या हाताला हा कॉस्ट्युम लागला आणि मी तोच घालून तुमच्या जंगलातून चाललो होतो. अच्छा, मग तू असा विचार केलास की तू आम्हा सगळ्यांना घाबरवून इथे राज्य करशील? हो, काही जनावरांनी मला बघितलं आणि मला बघून घाबरून गेले. मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली, का नाही मी एक दहशतखोर कोल्हा बनतो आणि इथेच राज्य करतो. तुझ्या सोबत तुझ्या मालकाने खूप मोठा अन्याय केला आहे, पण तू सुद्धा माझ्या जंगलवासियांसोबत खूप चुकीचं केलं आहे. यासाठी तुला सगळ्यांची माफी मागायला हवी. काय जंगलवासियांनो, मी बरोबर म्हणालो ना? हा, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. याला सगळ्यांची माफी तर मागायलाच हवी. हो, याला आम्हा सर्वांची माफी मागायला हवी. मी जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि असं वचन देतो की इथून पुढे असं नाही करणार. ठीक आहे, आजपासून तू या जंगलाचाच भाग आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सगळ्या जनावरांना आपलं कुटुंब मानून त्यांच्यासोबत प्रेमाने राहावं लागेल. मग सर्व प्राणी त्या खोट्या दहशतवादी भयानक लांडग्याला म्हणजेच कुत्र्याला माफ करतात व तो नेहमीसाठी त्या जंगलात राहू लागतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.